रिसेंटली माझी सर्जरीची पोस्टिंग चालू होती आणि आमच्याकडे ओपीडी मध्ये एक पेशंट आलेला आणि थोडी विचित्रच कंप्लेंट होती त्याची. त्याचं म्हणणं होते की समजा जेव्हा इजॅक्युलेशन होते तेव्हा स्विमनच येत नाही, ड्राय इजॅक्युलेशन होतंय. आणि असं का होतं असं समजा आम्हाला तर थोडं इंटरेस्टिंगच वाटलं ते. पुन्हा कळालं की त्याला बीपीएच म्हणजे बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया, त्यात काय झालेलं प्रोस्टेटची साईज वापरलेली. पेशंट मध्ये काय करतो आपण, सिलोडिसिन नावाचे एक टॅबलेट यूज करतो. हे सिलोडिसिन काय करतंय, हे तुमचं अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर आहे. मग हे ब्लॉक झाल्यामुळे काय होतं, तुमची प्रोस्टेट जी असते तिथल्या मसल रिलॅक्स होतात आणि ब्लॅडरची जी नेक आहे तिथल्या मसल रिलॅक्स होतात. ह्या मसल रिलॅक्स झाल्यास काय, प्रोस्टेटची साईज वाढल्यामुळे जो मार्ग बंद झालेला आहे आपलं युरिन जिथून तो मोकळा होतो समजा. हे सिलोडिसिनचं मेकॅनिझम ऍक्शन आहे. पण ह्या पेशंटमध्ये समजा जे हे एज्युक्युलेशन त्या सिमेन काय येत नव्हतं, तर इथं विषय काय होतो, जी आपण सिलोडिसिन टॅबलेट यूज करतो त्याचा एक साईड इफेक्ट आहे रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन. काय होतं, इजॅक्युलेशनच्या टायमाला काय होतं, आपलं ब्लॅडरची जी नेक असते, ब्लॅडरची जी ओपनिंग असते ती बंद होत असते इन जनरल, आणि त्यामुळे सिमेन युरिनरी ब्लॅडर मध्ये जाता पुढे येत असतं. पण सिलोडिसिन टॅबलेट यूज केल्यामुळे काय व्हायला लागलंय, आपण ते ओपन करायला लागलो ना ब्लॅडरची नेक, त्यामुळे काय होतं रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन टायमाला जे सिमेन आहे ते वापस जातं मागं, त्याच्यामुळं ड्राय इजॅक्युलेशन होतं. तर सिमेनच नसतं, इजॅक्युलेशन होतं पण सिमेन नसतं. तर असं होतं. त्यामुळे सरनं त्याचं चेक केलेलं ती टॅबलेट कोणत्या चालू होते, तर म्हणजे सर म्हणले एवढं काही सिरियस नाही हे त्याची टॅबलेट आपण यूज करावं सिलोडिसिन त्याच्यामुळे होईल. आणि मग आज काय काय गोष्टी आपल्याला साईड इफेक्ट माहित पाहिजेत काय मेडिसिनचे, हे सिलोडिसिनच आहे. याचा एक प्रॉमिनंट साईड इफेक्ट आहे तुमचं रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन. जेव्हा पेशंटमध्ये आपण देत असेल तर पेशंटला आपल्याला सांगणं काम आहे की असं असं होऊ शकतं बाबा.